म्हणजे तुला असं म्हणायचंय की युवराजच्या रूम मध्ये असं काहीतरी सापडायला हवं ज्याने त्याचं खरं रूप सगळ्यांच्या समोर येईल। अरे हो, पण त्याच्या रूम मध्ये जायची संधी तर मिळायला हवी ना। कसं जाऊ त्याच्या रूम मध्ये मला तेच कळत नाही। आणि हा युवराज पुन्हा तेच करतोय, पुन्हा सगळ्यांसमोर नाटक करतोय आणि निशीला स्वतःच्या जाळ्यात अडकवतोय। केदार, मला निशीची काळजी वाटते यार। तुझी काळजी मी समजू शकतो बॉस, पण त्याच्या खोलीत जायची संधी मिळायला हवी ना। ती मिळाली ना की मला खात्री आहे की काही ना काहीतरी सापडेल आणि निशीला त्याच्या जाळ्यातनं आपल्याला बाहेर काढता येईल। हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्यांमध्ये तू स्वतःची काळजी घे। तो युवराज कोणत्याही थराला जाऊ शकतो बरं का। हो, मी माझी काळजी घेईन, पण केदार सॉरी। कशासाठी? नाही, आज तुला पोळ्या खायला मिळाल्या नसतील ना म्हणून। हसायला काय झालं? अगं, मिशनला जाऊन सुद्धा तुला माझ्या चपात्यांची काळजी आहे हे ऐकून मला हसायला आलं। कारण मला माहितीये की तू जर एखाद्या दिवशी जेवणात पोळी खाल्ली नाहीस तर तुला तुझं जेवण पूर्ण झालं असं वाटत नाही। आणि मी आता परत आले ना की तुला शिकवणार आहे पोळ्या करायला, काय म्हणजे मग नंतर मी कुठेही गेले तरी काही टेन्शन नाही, तुझ्या तू बनवून घेशील। तू कुठे जाणार आहेस? तू तर माझ्या म्हणजे इथेच असणार आहेस ना। असं कसं? हा, उद्या माझं लग्न होईल तेव्हा तर मी जाईनच ना, मग काय करशील? तू जिथे जाशील तिथे मी येईन। हा, म्हणजे मिशनला ग, मिशनला तू जिथे मिशनला जाशील तिथे मी येईल। झोपा आता, का झोप येत नाहीये म्हणून इतकी बडबड करतोयस केदू? हे बॉस, अरे काहीतरीच काय, तिकडे जाऊन सुद्धा तू। हॅलो बॉस, हॅलो। बॉस, तुला कसं सांगू, मला तुझ्या सोबत राहायचंय। मला आयुष्यभर तुझ्या हातच्या चपात्या खायच्या आहेत। तू सोबत असणं माझ्यासाठी किती महत्वाचं आहे कसं सांगू तुला। कोण ग? केदार का? फार चांगले मित्र आहेत ना ग तुम्ही दोघं? हो। कधीपासून ओळखतेस त्याला तू? झाले 2-3 वर्ष। नाही म्हणजे तो जेव्हापासून आमच्या घरी राहायला आलाय ना तेव्हापासून। अच्छा अच्छा, रोजच गाठभेट होत असेल तुमची? हो, पण काय झालंय असं का विचारताय तुम्ही? नाही नाही, काय नाही, सहजच विचारलं। बस ना, बस इथे? अगं बस ग। काय ना, आता माझ्या मनात सुद्धा माझ्या मित्राबद्दल उत्कंठ निर्माण व्हायला लागली। एक विचारू तुला? विचारा ना। केदार कधी त्याच्या वडिलांबद्दल तुझ्याशी बोलतो का काही? आणि तुम्हाला तर आता सगळं कळलंच आहे। हो, म्हणूनच काय त्याच्या वडिलांविषयी काय म्हणणं काय असतं त्याचं? त्याला खूप राग येतो त्याच्या वडिलांचा, खूप। नुसता विषय जरी काढला ना तरी अस्वस्थ होतो तो। आणि जर कोणी त्याच्या वडिलांचा विषय काढला तर त्याची काय अवस्था होते हे मी खूप जवळून बघितले हो काका, तुम्हीही बघितलंय आता। खरंच साहजिकच आहे ना, त्याचे वडील त्याच्या आईला आणि त्याला सोडून गेल्यामुळे त्या दोघांना केवढा त्रास झालाय अहो। आयुष्यभर एकटेपणा वाटायला आलाच आहे। बरं, लोकांचे टोमणे सहन करावे लागतायत तेही वेगळेच।
आणि काय चुकीचं आहे त्याचं सांगा ना मला. बरोबरच तर आहे. त्याच्यामुळे हा विषय काढला ना की तो प्रचंड अस्वस्थ होतो, स्वतःवरच चिडतो आणि स्वतःच रडतो. चिरका कांदा. पण तुला काय वाटतं ग, म्हणजे त्याचे बाबा त्याच्या समोर आले कधी तर हा बोलेल त्यांच्याशी? माहित नाही काका. तो चिडेल, भांडेल त्यांच्याशी, खूप भांडेल. इतक्या वर्षांचा जो त्याचा साठलेला राग आहे ना तो सगळा त्यांच्या समोर काढेल. पण माफ करेल का नाही मला नाही माहिती. तुलाही त्याच्या बाबांचा राग येतो का ग? हो येतो ना. चार चौघात ज्यावेळेस माझ्या मित्राचा पदोपदी अपमान केला जातो, त्याच्या वडिलांवरनं त्याला टोमणे ऐकवले जातात, त्यावेळेस मला त्या माणसाचा खूप राग येतो, खूप. पण जेव्हा शांतपणे विचार करते ना त्यावेळेस असं वाटतं की का केलं असेल त्याच्या वडिलांनी असं. त्याच्या वडिलांना त्यांच्या मुलाचा चेहराही बघावासा वाटला नसेल कधीच. कुठला बाप वागतो स्वतःच्या पोराशी असं? पण मग असंही वाटतं की असेल ना त्यांचा पण काहीतरी नाईलाज. म्हणजे ते असं का वागलेत ह्याचं कारण आपल्याला माहितीच नाहीये. आणि काका मी तुम्हाला सांगू का, मी त्याच्या आईला कधी भेटली नाहीये, पण त्याच्याकडनं त्याच्या आईबद्दल जेवढं ऐकलंय ना त्याच्यावरून मी एवढं नक्की सांगू शकते की त्याची आई खूप चांगली होती. मग अशा चांगल्या बाईची निवड चुकीची नसू शकते. त्याच्यामुळे मला खरंच असं वाटतं एकदा, फक्त एकदा का होईना त्याच्या वडिलांनी ना त्याला भेटावं आणि केदारनी शांतपणे त्याच्या वडिलांची एकदा फक्त बाजू ऐकून घ्यावी. कारण त्यांचंही काहीतरी जेन्युइन कारण असू शकतं ना. आणि काका शेवटी कसं आहे माहितीये का, बाहेरची कितीही माणसं असली ना तरी आपल्या हक्काचं रक्ताचं नातं जे असतं ते त्याची माया वेगळीच असते हो. त्यातली उणीव, त्यातली माया आम्ही मित्र नाही भरून काढू शकत. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.